मिरजेतील कृष्णा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. आपण आता पाहू शकता, आपण मिरजेतील आता कृष्णा नदीच्या तीरावर आहोत. या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीत आता हे पाणी हळूहळू शिरायला सुरुवात झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर या परिसरामध्ये पडत असणारा पाऊस आणि चांदोली आणि कोयना धरणातून होत असलेला सतत पाण्याचा विसर्ग यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता मिरजेतील स्मशानभूमीमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. हे आपण पाहू शकता, हा मिरजेतील कृष्णा नदीवरील ब्रिज आहे. आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं, मी कॅमेरामॅनला सांगतो, दुसऱ्या बाजूला आपण दाखवलं तर या ठिकाणी माने आणि कुर्णे यांची वस्ती आहे. या ठिकाणी 10 ते 20 घरं आणि नागरिक या ठिकाणी कुटुंबासहित या ठिकाणी राहतात. या ठिकाणी त्यांची शेती, जनावरं आहेत. या ठिकाणी आता वर 50 ते 60 जनावरं या ठिकाणी वर आहेत. आता पाणी हळूहळू वाढत असल्यामुळं या ठिकाणी जनावरं कसं बाहेर काढणार हा मोठा प्रश्न आहे. एकंदरीत पाहिलं तर सतत वाढत असलेल्या या मिरजेतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमुळे प्रशासनाने या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिलेला आहे. कॅमेरामॅन विकीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, मिरज, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.